नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, फायनली ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती सुरू झालेली आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी आणि पालक फक्त एकच प्रश्न विचारत होते की सर फार्मसीचं रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहे. बाळांनो, फायनली तुमचं फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. ठीक आहे, काल रात्रीपासून तुमचं फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय. आता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे, आजच्या या सेशन मध्ये हे आपलं पर्सनल काउन्सिलिंगचं सेशन आहे बाळांनो. तरी सुद्धा मी ते युट्यूब वरती टाकतोय. हे पहिलं सेशन आहे जे मी युट्यूब वरती टाकणार आहे. यानंतरचे सगळे सेशन्स आपले ऍप मध्येच होणार आहेत पर्सनल काउन्सिलिंगचे. ठीक आहे, आता आपल्या पर्सनल काउन्सिलिंग बद्दल मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो बाळांनो. युट्यूब वरती कोणीच फार्मसीसाठी पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड करत नाही, पण आपण करतो. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होऊन नाही जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. प्रत्येक क्षणी मी आणि माझे काउन्सिलर, ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केले जातील. कधी तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, एनी टाइम ते तुमच्या सोबत असतील. तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपण बनवणार आहे. ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, ठीक आहे, किती पर्सेंटाईल, रँक, सगळ्या गोष्टींना अनालिसिस करून तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनवू. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची आहे, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक टॉप फार्मसी कॉलेज भेटू शकेल बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, आणि काउन्सिलिंग गरजेची आहे बाळांनो. तुम्ही वाटल्यास तर कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, कारण इंटरनेटवरती फार्मसीचं कंटेंट ऑलरेडी खूप कमी आहे. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला पर्सनली कोणी गाईड करणार तर कोणीच नाही बाळांनो. ठीक आहे, वाटल्यास तुम्हाला कुठून दुसरीकडून काउन्सिलिंग भेटत असेल तिथून जॉईन करून घ्या, पण काउन्सिलिंग गरजेची आहे. आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण तुम्हाला डॉक्युमेंट सबमिशन, व्हेरिफिकेशन, तो त्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म, कॅप राउंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टींबद्दल गाईड करतो. ठीक आहे, स्कॉलरशिप सुद्धा लास्ट इयर 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची फार्मसीची. त्या भरपूर विद्यार्थ्यांची फीज झिरो झाली. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुमच्यासाठी अपॉइंटेड असतात बाळांनो. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी ते तुमच्या सोबत असतील. ठीक आहे, तुमची कॉलेज लिस्ट आपण बनवतो. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून तुमची डिटेल कॉलेज लिस्ट वगैरे बनवली जाते. जरी हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो पर्सेंटाईल असतील बाळांनो, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, फक्त नेक्स्ट 3 महिन्याचा प्रश्न नाही बाळांनो, हा नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न आहे. तुमच्या नेक्स्ट 4 वर्षानंतर कुठं तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार त्याचा प्रश्न आहे. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं या प्रसंगी शक्य नाही बाळांनो, प्लीज व्हॉट्सअप करा. ठीक आहे, आता मी डायरेक्ट जे आपल्या पर्सनल काउन्सिलिंगचे जे सेशन झालेले ते इथं मी आता तुमच्या समोर डिस्प्ले करतोय बाळांनो. ते सेशन व्यवस्थित बघा आणि पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. लास्ट चान्स आहे बाळांनो. यानंतर आपली बॅच क्लोज होऊन जाईल. आणि लक्षात ठेवा, युट्यूब वरती फार्मसीसाठी स्पेसिफिकली कोणीच कॉन्टेंट बनवत नाही. ठीक आहे, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, प्रत्येक विद्यार्थी आणि पालक एकच गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते, ते म्हणजे एमएसटी सीईटी 2026च्या फार्मसीच्या कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशनचे. कारण इंजिनिअरिंगची प्रोसेस खूप फास्ट चालली आहे बाळांनो. फार्मसीची प्रोसेस अजून स्टार्ट होत नव्हती, पण आता तुमची फार्मसीची प्रोसेस सुरू झालेली आहे बाळांनो. रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. ठीक आहे, कसं रजिस्टर करायचं, कसं व्हेरीफाय करायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या सेशन मध्ये सांगणार आहे बाळांनो. प्लीज सेशनला पूर्ण बघा. आता बघा, व्हेरिफिकेशन साठी तुमच्याकडे 3 वेज आहेत बाळांनो. एक तर तुम्ही एससी सेंटरला जाऊन व्हेरिफिकेशन करू शकतात. एससी सेंटरची कंप्लीट यादी तुम्हाला तुमच्या काउन्सिलरने, पर्सनल काउन्सिलरने तुम्हाला पाठवली आहे कम्युनिटीमध्ये. तुम्ही एकदा चेक करा. नियरेस्ट एससी सेंटरला जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकतात. दुसरी गोष्ट, सायबरवर जाऊन सुद्धा तुम्ही करू शकतात. जर तुमच्याकडे घरी लॅपटॉप किंवा कम्प्युटर नसेल तर प्लीज तुम्ही सायबरला जाऊन सुद्धा रजिस्टर करू शकतात. आणि तिसरं मोड म्हणजे बाळांनो, तुम्ही घरी बसल्या तुमच्या ओन लॅपटॉप वरती किंवा तुम्ही तुमच्या पीसी वरती सुद्धा रजिस्टर करू शकतात. आता ओन लॅपटॉप किंवा पीसी वरती कसं रजिस्टर करायचं त्याविषयी आजचा हे सेशन आहे बाळांनो. एससी किंवा सायबरवर डायरेक्ट गेलात ते शिक्षक किंवा सायबरवाला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देईल तुमचं. पण जे विद्यार्थी जाऊ शकत नाही त्यांसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, व्हेरिफिकेशन कसं करायचं, त्या गोष्टी मी तुम्हाला या सेशन मध्ये सांगणार आहे. प्लीज सेशनला पूर्ण बघा. सगळ्यात पहिले तुमच्या समोर हे पेज ओपन होईल बाळांनो. जसं तुम्ही फार्मसी रजिस्ट्रेशन जरी टाकणार इंटरनेटवरती, तुम्हाला हे पेज ओपन होऊन जाईल तुमच्याकडे. ठीक आहे, इथं तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. जो तुम्ही रिझल्ट चेक करताना टाकायचे तोच ईमेल आयडी, पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला साइन इन करायचंय बाळांनो. 10 मिनिटाची प्रोसेस आहे, खूप मोठी प्रोसेस नाही. 10 मिनिटात तुम्ही तुमची प्रोसेस कंप्लीट करू शकतात.
त्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचंय सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस वरती. हा टॅब तुमच्या समोर ओपन होऊन जाईल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं याच्यावरती क्लिक करणार तुमच्या समोर भरपूर कोर्सेस सुरू दिसतील तुम्हाला. इंजिनिअरिंगचा दिसेल, ठीक आहे, इथं हॉटेल मॅनेजमेंटचा दिसेल, बी फार्मसी प्रॅक्टिसचा दिसेल, इथं बॅचलर ऑफ फार्मसी एक दिसेल. तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसी वरती क्लिक करायचंय, ना की बी फार्मसी प्रॅक्टिस वरती. तुम्हाला कुठं क्लिक करायचंय? बॅचलर ऑफ फार्मसी वरती. जर तुम्हाला बी फार्म करायचंय किंवा तुम्हाला फार्म डी करायचंय तर गोष्ट समजली, ठीक आहे. त्यानंतर जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक करणार तुमच्या समोर एक टॅब ओपन होऊन जाईल. तुम्ही एमएसटी सीईटी 2026 ची परीक्षा दिलेली आहे की नाही दिलेली आहे. जर दिलेली आहे तुम्हाला येस मार्क करायचं, तुम्हाला सीईटीचा स्कोर तिथे टाकावा लागेल. जर नाही दिलेली आहे नो मार्क करायचं. तुमच्या समोर एक नवीन टॅब ओपन होऊन जाईल की तुम्ही नीटची परीक्षा दिलेली आहे का, ठीक आहे. जर तुम्ही फक्त एमएसटी सीईटी वरती येस मार्क केलं बाळांनो, तुम्हाला नीटचा स्कोर आता विचारला जाणार नाही, पुढे विचारतील, पण आता फक्त तुम्हाला एमएसटी सीईटीचा स्कोर विचारतील. जर तुम्ही एमएसटी सीईटी येस वरती मार्क केलं, तुम्हाला येस मार्क करायचंय. लगेच तुम्हाला तुमचा एमएसटी सीईटीचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा इथं तुम्हाला रिझल्ट दिसून जाईल बाळांनो. काय होऊन जाईल? रिझल्ट दिसून जाईल तुम्हाला, ठीक आहे. चलो आता चेक सीईटी रिझल्ट वरती क्लिक करताच तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल, ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड जसं करणार तुम्हाला आता तुमचे इथं बेसिक डिटेल टाकावे लागतील बाळांनो. इथं तुम्हाला तुमचं नाव टाकावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर, हे तुमचं जेंडर कन्फर्म करायचंय. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे, डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायचे. रिलीजन टाकायचं आहे बाळांनो, रिजन टाकायचं आहे. बेसिकली इथं आता तुम्ही सिटीमध्ये राहतात तर अर्बन टाका, गावाकडे राहतात तर रुरल टाका, समजा आउटस्कर्ट मध्ये राहतात सिटीच्या तर सब अर्बन टाका, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं रिजन टाकायचे. रिलीजन मध्ये काही असू शकतं बाळांनो, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन काही असू शकतं, ठीक आहे. अॅन्युअल इन्कम इथं तुम्हाला टाकायची, जी तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वरती आहे बाळांनो, तीच अॅन्युअल इन्कम इथं टाका, ठीक आहे. नाही तर इथं तुम्ही 5 लाख टाकणार आणि इन्कम सर्टिफिकेट 2 लाखाचं अपलोड करणार, ते नका करू, ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला मदर टंग टाकायची, नॅशनॅलिटी तुम्हाला इथं टाकायची. मदर टंग काही असू शकते, मराठी, गुजराती, सिंधी काही असू शकते, ठीक आहे. मेजरली मराठी असते म्हणून मी इथं मराठी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुमचा इथं डिटेल ऍड्रेस टाका बाळांनो, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, तिघ गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करायच्या आहेत. चला ते झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक पासवर्ड विचारला जाईल. जस्ट अ सेकंड. हा, इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून इथं तुम्हाला एक ओटीपी येऊन लागेल बाळांनो, पासवर्ड नाही ओटीपी है ना. ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे ओटीपी. तुमचं रजिस्ट्रेशन इथं डन झालेलं आहे बाळांनो, ऍप्लिकेशन आयडी तुमचा जनरेट झालेला आहे, ठीक आहे. आता इथंपर्यंत काय झालं, 50% रजिस्ट्रेशन आपलं डन झालेलं आहे ना. ऍप्लिकेशन आयडी आपला जनरेट झालेला आहे. आता ऍप्लिकेशन आयडी जनरेट झाल्यानंतर बाळांनो तुमच्या समोर 2 मोड येतात, एक तर फिजिकल स्क्रुटिनी, एक तर ई स्क्रुटिनी. प्रत्येक विद्यार्थी फक्त आणि फक्त फिजिकल स्क्रुटिनीच करेल बाळांनो. जर तुम्ही आउटसाइड महाराष्ट्र राहतात तरच तुम्ही इथं ई स्क्रुटिनी सिलेक्ट करा, अदरवाईज तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनीच सिलेक्ट करायचंय फक्त, ठीक आहे. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे एससी सेंटरला जाऊन एका दिवसात तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन जातात. ई स्क्रुटिनीमध्ये तुमचे एका दिवसात डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाही बाळांनो, शेवटच्या तारखेपर्यंत सुद्धा तुम्हाला वेट करावा लागू शकतो. आणि डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम राहिला मग आपल्याला करेक्ट करता येत नाही, ती गोष्ट रेक्टिफाय करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला फिजिकल मोडच सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. समजा तुमचं आता व्हेरिफिकेशन चालतंय 10 तारखेपर्यंत, आज तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केलं. ई स्क्रुटिनीमध्ये बाळांनो 9 तारखेपर्यंत, मे बी 9 तारखे, उद्या पण व्हेरिफिकेशन होऊ शकतं, पण कधी कधी 9 तारखेपर्यंत सुद्धा व्हेरीफाय होणार नाही. मग 9 तारखेला समजा तुमचं व्हेरिफिकेशन झालं, त्याच्यामध्ये एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आला, मग एका दिवसात तुम्ही कुठं प्रोड्यूस करणार ते डॉक्युमेंट? ते करण्यापेक्षा तुम्ही फिजिकली एकाच दिवशी तुम्ही नियरेस्ट एससी सेंटरला जाऊन, नियरेस्ट एससी सेंटर म्हणजे नियरेस्ट फार्मसी कॉलेजला जाऊन तिथं तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट दाखवून द्यायचंय की हे माझे डॉक्युमेंट्स आहेत, ठीक आहे. हे मग तुम्ही व्हेरीफाय करून द्या, ते व्हेरीफाय करून देतात, तुमचं प्रोसेस संपून जाते. एका दिवसात तुमचं रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन दोघी गोष्टी होऊन जातात बाळांनो. जसं तुम्ही फिजिकल वरती क्लिक करणार तुमच्या समोर एक स्लॉट बुकिंगचं ऑप्शन तुम्हाला ओपन होऊन जाईल. कोणत्या एससी सेंटरला तुम्हाला जायचंय, इथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला टाकायचंय, फॉर एक्झाम्पल नाशिक डिस्ट्रिक्ट है ना, नाशिक डिस्ट्रिक्ट. त्यानंतर तुम्हाला नाशिक डिस्ट्रिक्टच्या सगळ्या स्क्रुटिनी सेंटरची यादी येऊन लागेल, कोणकोणत्या फार्मसी कॉलेजेसमध्ये तुम्ही जाऊ शकता स्क्रुटिनीसाठी. त्याच्यामध्ये एक काही ना काही सिलेक्ट करायचं, डेट सिलेक्ट करायचं, स्लॉट्स बघायचे आणि एक स्लॉट बुक करायचं आहे बाळांनो तुम्हाला, ठीक आहे. अशा पद्धतीने बघा, आता मी समजा डिस्ट्रिक्ट मुंबई सब अर्बन टाकलं, जसं स्क्रुटिनी सेंटरवरती क्लिक केलं तिथं तुम्हाला लगेच इथं सगळे मुंबई सब अर्बनचे जेवढे पण फार्मसी कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट आली. त्याच्यामध्ये तुम्ही काही ना काही चूज करून तुम्ही तिथं जाऊ शकतात, ठीक आहे. हे झालं तुमचं स्क्रुटिनी सेंटर. जसं आता स्क्रुटिनी सेंटर बुक होईल त्याचा लगे तुम्हाला एक रिसिप्ट पण येऊन लागेल की हा तुमचा स्लॉट बुक झालेला आहे, तुमचं नाव, ऍप्लिकेशन आयडी वगैरे सगळ्या गोष्टी, कोणत्या डेटला, कोणत्या कॉलेजला तुमचं बुक झालेलं आहे. हा रिस्केड्यूल करू शकतात का? एनी टाइम तुम्ही रिस्केड्यूल करू शकतात, है ना. ही फ्रीडम तुमच्याकडे आहे बाळांनो. आता त्यानंतर जसं तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करणार तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा चेक होईल, ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्र डोमिसाईल आहात का नाही,
टाईप ए आहात का नाही, टाईप बी आहात का नाही, टाईप सी, टाईप डी, टाईप ई, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मी पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत. डॉक्युमेंटेशनच्या कॅन्डिडेटच्या टाईपच्या सेशनमध्ये, सेशन नंबर 2 मध्ये तुम्ही तिथं डिटेलमध्ये बघू शकतात. किंवा मी आता तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतोय बाळांनो. टाईप ए कॅन्डिडेट म्हणजे काय असतं, ज्यांचं 10th आणि 12th महाराष्ट्रामध्ये झालं असतं. 10th आणि 12th आणि बोलतोय मी 10th आणि 12th दोघं है ना, प्लस तुमच्याकडे स्टुडंटकडे डोमिसाईल आहे महाराष्ट्राचं. हे दोघं कंडिशन जर ट्रू असतील बाळांनो तर तुम्ही कशामध्ये येतात, टाईप ए मध्ये येतात. कशामध्ये येतात, टाईप ए मध्ये. जर तुमचं 10वी आणि 12वी दोघी जर महाराष्ट्रात झालेले आहेत आणि तुमच्याकडे डोमिसाईल आहे तर तुम्ही टाईप ए मध्ये येणार. जर तुमचं 10वी कुठून आउट ऑफ महाराष्ट्र झालेलं आहे, 12वी महाराष्ट्रामधून झालंय किंवा 12वी आउट ऑफ महाराष्ट्रामधून झालंय, 10वी महाराष्ट्रामधून झालंय, पण तुमच्याकडे डोमिसाईल आहे पण तरी तुम्ही टाईप ए मध्ये येणार, तुम्ही टाईप बी मध्ये येणार बाळांनो. ठीक आहे. आता टाईप बी कॅन्डिडेट काय असतात, पहिली केस तर मी तुम्हाला सांगितली, 10वी किंवा 12वी बाहेरून झालेली आहे पण तुमच्याकडे डोमिसाईल आहे तरी तुम्ही टाईप बी मध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे 10वी 12वी दोघं तुमच्या बाहेर झालेले आहेत है ना, महाराष्ट्राच्या बाहेर, आणि तुमच्याकडे डोमिसाईल आहे किंवा तुमच्या आई किंवा तुमच्या वडिलांकडे डोमिसाईल आहे तर तुम्ही टाईप बी मध्ये येणार, तुम्हाला महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट कन्सिडर केलं जाईल. टाईप सी म्हणजे काय रे बाळांनो, तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर काम तुमचे आई वडील काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये पोस्टेड आहेत ते तुम्ही टाईप सी मध्ये येणार. टाईप डी म्हणजे काय रे बाळांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉईज आहेत तुमचे आई वडील आणि ते महाराष्ट्रातच पोस्टेड आहेत, ते टाईप ई मध्ये येतील. ठीक आहे. टाईप सी आणि टाईप डी मध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्युज होतात. टाईप डी काय, सी काय असतो बाळांनो आणि डी काय असतो परत मी एकदा सांगतोय. टाईप सी म्हणजे तुमचे पॅरेंट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉयमेंट, गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचे, ठीक आहे, केंद्र शासनाचे, ठीक आहे, एम्प्लॉई आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पोस्टेड आहेत. कुठं पोस्टेड आहेत, महाराष्ट्रामध्ये पोस्टेड आहेत. ठीक आहे. किंवा जर तुमचे आई वडील महाराष्ट्राचे एम्प्लॉईज आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आणि महाराष्ट्रामध्येच पोस्टेड आहेत तर या कंडिशनमध्ये तुम्ही टाईप डी मध्ये येतात बाळांनो. टाईप सी आणि टाईप डी कन्फ्युजन क्लिअर झालं. आता टाईप सी डी मध्ये काही परफॉर्मन्स तुम्हाला लागतात ते आपण ऑलरेडी कॅन्डिडेट टाईप मध्ये एक्सप्लेन केलेले, तुम्ही तिथं रेफरन्स घेऊ शकतात. आता टाईप ई मध्ये काय असतं बाळांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती लाई करतात, ठीक आहे, आणि त्यांचं 10वी 12वी महाराष्ट्रातून झालेले किंवा महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर मधून झालेले ते टाईप ई मध्ये येतात बाळांनो. कशामध्ये येतात, टाईप ई मध्ये. त्यांच्याकडे प्रोफॉर्मा G1 आणि प्रोफॉर्मा G2 असणं गरजेचं आहे. ठीक आहे. परत तुम्ही एकदा प्रोफॉर्माचा सिरीज बघू शकतात, कॅन्डिडेटच्या टाईपचा व्हिडिओ बघू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला इथं कॅन्डिडेटच्या टाईप सिलेक्ट करायचंय. आता कॅन्डिडेटच्या टाईप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं त्याचं प्रमाण द्यावं लागेल, डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. ठीक आहे. मग तुम्ही आता कॅन्डिडेटच्या टाईप प्रूव्ह करण्यासाठी इथं 2-3 डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. एक तर डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करा, एक तर बर्थ सर्टिफिकेट अपलोड करा, एक तर लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा. याच्यामधलं काही ना काही तुम्ही अपलोड करू शकतात बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही 10वी कुठून पास केली, त्यानंतर 12वी कुठून पास केली त्याचं डिस्ट्रिक्ट वगैरे टाकायचं, 12वी कोणत्या तालुक्यामधून पास केली त्याचं तालुका टाकायचा. ठीक आहे. ऑटोमॅटिक तुमची इथं होम युनिव्हर्सिटी येऊन लागेल. फॉर एक्झाम्पल मी नाशिक डिस्ट्रिक्ट इथं टाकलं है ना, ऑटोमॅटिक माझी होम युनिव्हर्सिटी इथं पुणे होम युनिव्हर्सिटी येऊन लागेल. फॉर एक्झाम्पल इथं मी मुंबई डिस्ट्रिक्ट टाकलं, इथं आपोआप माझी मुंबई युनिव्हर्सिटी येऊन लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमची युनिव्हर्सिटी वगैरे दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमची इथं कॅटेगरी तुम्हाला चूज करायची आहे बाळांनो. ठीक आहे. कोणत्या जातीचे तुम्ही आहात ते तुम्हाला चूज करायचे. ते आता चूज केल्यानंतर तुम्हाला आता इथं काहीतरी रिझर्वेशन तुम्हाला भरायचे आहेत बाळांनो. बघा, आता जेव्हा तुम्ही ओपन ओबीसी काही कॅटेगरी असू शकते, जेव्हा तुम्ही ओबीसी आहात बाळांनो किंवा SC/BC आहात, ठीक आहे, तर तुम्हाला 3 डॉक्युमेंट प्रोड्यूस करायचे आहेत, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर. ठीक आहे. त्याच जागेवर जर तुम्ही SC किंवा ST आहात बाळांनो, इथं हे NT साठी पण ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. ओबीसी, SC/BC आणि NT या तिघांसाठी तुम्हाला हे तिघं डॉक्युमेंट प्रोड्यूस करावे लागतील. जर तुम्ही SC/ST चे तर तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी प्रोड्यूस करावं लागेल बाळांनो. तुम्हाला नॉन क्रिमिलियरची गरज नाही. ठीक आहे. नॉन क्रिमिलियरची गरज नाही बाळांनो. ठीक आहे. तर हे झालं तुमचं कॅटेगरी बद्दल मी थोडंसं इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं. आता जसं मी ओबीसी सिलेक्ट करेल बाळांनो, ओबीसी मध्ये लगेच आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी इथं टाकावी लागेल. ठीक आहे. येस नो मार्क करावा लागेल. आता कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर यांचे तुमच्याकडे रिसिप्ट सुद्धा असतील तरी काम चालून जाईल. रिसिप्ट सुद्धा असतील तरी तुमचं काम चालून जाणार आहे बाळांनो. ठीक आहे. तर तुम्ही इथं तुम्हाला डेट्स वगैरे टाकायचे जे पण कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी वरती आहेत. ठीक आहे. सगळी इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला टाकायची. हे टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं बाळांनो. याच्यामध्ये काही डाऊट नसला गेला पाहिजे. जर तुम्ही ओपन सिलेक्ट करतात ना, तुम्हाला इथं विचारलं जातं की ओपन मध्ये तुम्ही EWS आहात की नाही आहात. जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल बाळांनो तरच तुम्ही EWS ला येस मार्क करा. ठीक आहे. चला, त्यानंतर तुम्हाला इथं क्वालिफिकेशन डिटेल टाकायचे, 10वी कुठून पास केली,
त्याचं 10वी कोणत्या बोर्डातून पास केली, कोणत्या इयरला पास केली, तुमचा सीट नंबर टाकायचा आहे, 12वी कुठून पास केलेली आहे, कोणत्या इयरला पास केली वगैरे सगळ्या गोष्टी, 12वीचा सीट नंबर टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला सगळे तुमचे मार्क्स भरायचे आहेत बाळांनो 12वीचे. ठीक आहे, जसं तुम्ही 12वीचे सगळे मार्क्स भरणार, शेवटची स्टेप तुमची उरते, सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतात. फॉर एक्झाम्पल तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल, डोमिसाईल अपलोड करावं लागेल. आता डोमिसाईल आणि नॅशनॅलिटीमध्ये दोघं सेम सर्टिफिकेट जरी असेल तर सेम अपलोड करायचे तुम्हाला. ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं असेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं असेल, 12वीचं मार्कशीट अपलोड करायचं असेल, सीईटीचा स्कोर कार्ड अपलोड करायचं असेल. ठीक आहे, त्यानंतर तुमचे बाकी, आता इथं या केसमध्ये 6 डॉक्युमेंट आहेत, एखाद्याच्या केसमध्ये 10 पण असू शकतात, ज्याचं डिफेन्स असेल, मायनॉरिटी असेल, त्यांच्या केसेसमध्ये तुमचे डॉक्युमेंट वाढून जातील बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीचे बारकोडचे ईडी नंबर तुम्हाला टाकायचे, दॅट्स इट. ते ओटीपी टाकून जर तुम्ही काही फीज वगैरे आधी रजिस्ट्रेशन ओबीसी मधून केलं असेल आणि आता तुम्हाला ओपन मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर तिथं काही ना काही तुम्हाला फीज विचारली जाईल, 300 रुपये ती फीज तुम्हाला भरायची, दॅट्स इट. आणि जर तुमचं ओबीसी मध्येच तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल सीईटीचं आणि आता पण ओबीसीच तुम्हाला कंटिन्यू करायचं, तर तिथं तुम्हाला काही फीज द्यायची गरज नाही. सेम फॉर एससी एसटी एनटी. ठीक आहे, जर तुम्ही कॅटेगरी मधून ओपन मध्ये जाताय तर तुम्हाला तिथं 300 रुपये फीज द्यावी लागेल. जर तुम्ही ओपन मधून कॅटेगरीमध्ये येणार तर तुम्हाला ती फीज रिफंड होणार नाही. ठीक आहे, तर ह्या पद्धतीचं तुमचं कंप्लीट रजिस्ट्रेशन. आता सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीचे बारकोड टाकायचे, दॅट्स इट. त्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे बाळांनो, सॉरी फीज भरून फॉर्म सबमिट करायचा आहे. तुमचं रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट झालंय. जो स्लॉट तुम्ही बुक केलाय तिथं जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे. आता जेवढं रजिस्ट्रेशन प्रोसेस मी एक्सप्लेन केली, ही घरी बसल्या करू शकतो का? येस बाळांनो. ही सायबरमध्ये जाऊन करू शकतो का? येस करू शकतो. ही तुम्ही एससी सेंटरला जाऊन करू शकतात का? येस करू शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही 3 ठिकाणी करू शकता. तुमच्या कम्फर्टेबिलिटीवरती बघा की तुम्ही कुठं कम्फर्टेबल आहात. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या सेशनमध्ये. या पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये कुठेही तुम्हाला काही अडचण आली, तुम्ही तुमच्या काउन्सिलरला रिच आउट करू शकतात. काउन्सिलर तुम्हाला त्यासाठीच अपॉइंट केलेले आहेत. कुठं काही अडचण आली तुम्ही काउन्सिलरला विचारू शकतात. जर तुम्हाला योग्य रिस्पॉन्स नाही भेटला काउन्सिलरकडून तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा प्लीज. पण पहिले काउन्सिलरला विचारा, त्यानंतर मला व्हॉट्सअप मेसेज करा. ठीक आहे, मी व्हॉट्सअप मेसेज थोडेसे लेट बघतो. ठीक आहे, 9373556121 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे, पण पहिले काउन्सिलरला मेसेज करा, काउन्सिलरला विचारा. तुम्हाला योग्य समाधान भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर तुम्ही मला मेसेज करा, काही कंप्लेंट वगैरे तुमची असेल तर. ठीक आहे, चला भेटूया नंतरच्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.